तर कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातले संबंध हे पूर्णपणे मैत्रीचे सुद्धा नाहीत आणि उघडपणे शत्रुत्वाचे सुद्धा नाहीत. संसदेत सरकारविरोधात एकत्र दिसणारे हे पक्ष रस्त्यावर आणि भविष्यातली निवडणुकीच्या गणितात मात्र एकमेकांचे संभाव्य स्पर्धक ठरू शकतात. यावर एबीपी माझाची संपादकीय कमेंट काय आहे आपण पाहूया. काही काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्ररित्या कॉकरोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केलं, पण एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून आंदोलनाला समर्थन देण्याबाबत अनुत्साहित दिसत होता. काँग्रेसने एक पवन खेडा यांना आंदोलकांच्या भेटीला पाठवलं. पवन खेडांना पाठवून नक्की पक्षासाठी ह्या आंदोलनाचे स्थान काय हे सुद्धा दाखवून दिलं. आता भाजप विरोध करणाऱ्या ह्या आंदोलनाबाबत काँग्रेसची भावना इतकी अनुत्साहित का असावी? त्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातील एक म्हणजे जेनझीचं नेतृत्व स्वतः राहुल गांधी करू पाहत आहेत. त्याच उद्देशानं त्यांनी जेनझीचं एकत्रीकरण सुद्धा सुरू केलंय, छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्यामुळे अभिजित दिपके हे कुठेतरी काँग्रेस एजेंड्यावरच अतिक्रमण करतायत. त्यात काँग्रेसचा अण्णा हजारेंच्या काळातील आपला एक वेगळा अनुभव आहेच. काही काळ आधीपर्यंत अभिजित दिपके हे राहुल गांधींचा विरोध तर करत होतेच, त्यांचा आम आदमी पक्षाशी संबंधही होता. हे संबंध काँग्रेसला कॉकरोच आंदोलनापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहेत.